फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुधारी जनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान। नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर। मोबाईल 9822044843। इचलकरंजीतील सांगली नाका परिसरातल्या वृंदावन कॉलनीत अण्णासू अंदरघिसके आणि मनीषा अंदरघिसके हे दाम्पत्य राहतं। आज सकाळी गिझर सुरू करताच त्याला लावलेल्या गॅस टाकीचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की घराचे गेट उडून समोरच्या रस्त्यावर पडलं। घराच्या काही भिंतींना मोठे तडे जाऊन भिंतींचा काही भाग सुद्धा पडला। घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय। स्फोटामुळे समोरील घरांच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्यात। या स्फोटात अंदरघिसके दाम्पत्य गंभीर जखमी झाले। नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। गॅस स्फोटाची नागरिकांनी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाला माहिती दिली। यावेळी फायर ब्रिगेडचे जवान तुषार हेगडे यांनी प्रसंगावधान राखून गळती होऊन स्फोट झालेला गॅस सिलेंडर सुखरूपपणे बाहेर काढला। त्याचबरोबर स्वयंपाकघरामधून भरलेली एक रिकामी सिलेंडर टाकी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढली। गावभाग पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी दाखल होऊन काही नमुने घेतलेत। रात्री झालेल्या गॅस गळतीमुळे स्फोट झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। घटनास्थळी उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण तसंच महापालिका अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे यांनी पाहणी केली।